हॅलो हॅलो सुख पाहता जवा पडे दुःख पर्वताचे बडे दुःख पर्वताचे बडे दुःख पर्वताचे बडे दुःख दुःख पर्वताचे बडे दुःख पर्वताचे दुःख पर्वताचे बडे दुःख पर्वताचे बडे दुःख हॅलो हॅलो हरिभक्तपरायण वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोची चरणी साष्टांगमी घातीला दयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी
मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी जगत उद्धारक जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत महत्वाचा, माणूस म्हणून जे जे कोणी जन्माला आले अशा प्रत्येकाला अत्यंत महत्वाचा उपदेश करणारा, मार्गदर्शन करणारा, नवे नवे सावधानतेचा इशारा देणारा अभंग आहे. विठ्ठल बद्दल काळे परिवाराचे मनापासून ऋण व्यक्त करतो. कीर्तन म्हटलं की नवे एकल्याचा खेळ, कीर्तन म्हटलं की त्याला गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य मंडळी ही सगळीच मंडळी लागतात ना. आणि म्हणून ज्यांचं गायन आपल्या कानाने श्रवण केल्यानंतर आपल्या अंतकरणाचा ठाव चुकावा, अंतकरण मंत्रमुग्ध व्हावं असे असणारे आमचे सर्वांना अत्यंत दुर्लभ आहे. कारण फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, मोबाईल असेल या माध्यमातून आम्हाला रोज माहीत पडतं आज माऊलींची सेवा ह्या गावाला आहे, उद्या त्या गावाला आहे. पण आप्पा विशेष गोष्ट अशी आहे, माऊली सुद्धा या ठिकाणी सेवेकरता उपस्थित आहेत. माऊलींच्या सुद्धा चरणावर विनम्र भाव ठेवून नतमस्तक होतो. खरं म्हणजे जसा सवती मत्सर असतो तसा आपल्यामध्ये सुद्धा एक कीर्तनकार शक्यतो दुसऱ्या कीर्तनाच्या सेवेकरता उपस्थित राहत नाही. परंतु माऊलींच्या अंतकरणामध्ये एक पवित्र भाव आहे. येणारे कीर्तनकार सुद्धा माझे गुरुबंधूच आहे. आणि कुणीतरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये जर योगदान देत असेल तर आपण सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहावं, ही पवित्र भावना माऊलींच्या अंतकरणामध्ये असावी. आणि त्याच भावनेतून माऊली सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. मृदंगावरती आदरणीय हरिभक्त परायण अर्जुन महाराज अत्यंत गोड मृदंग वादन आहे. स्वभावही गोड आहे, वाजवताना कंटाळा अजिबात करत नाही. असे असणारे अर्जुन महाराज त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. विणेकरी बाबांपासून तर अगदी माऊलींपर्यंत उपस्थित असणारे सर्व वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे, निष्ठावंत असणारे वारकरी आणि विशेष करून सगळी टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मला दर्शन प्राप्त झालं, काळे परिवाराच्या ह्या सेवेला उपस्थित राहता आलं, असे असणारे आमचे परमार्थ स्नेही, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे गोकुळ अप्पा जाधव, तेही या ठिकाणी माईकवरती वाचली. पण मला तितकीशी महत्वाची वाटत नाही. माझ्या कीर्तन सेवेकरता गायनाचार्य मंडळी अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. या जिल्ह्याचं भूषण, महाराष्ट्राचं वैभव अशी असणारी सगळीच ह्या परिसरातली वारकरी संप्रदायातल्या प्रचार आणि प्रसारामध्ये कार्य करणारी मंडळी आहेत. कृष्णा माऊलींनी सांगितलं, महाराज तुमच्याकरता मी नक्की कार्यक्रमाच्या शूटिंग करता येणार, चित्रीकरणाकरता येणार. म्हणून माऊलींचेही मनापासून ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचा चॅनलचं नाव आहे जय हरी, हा चॅनल आहे त्यांचा. त्या नावाने ते अत्यंत सुंदर पद्धतीने संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतात. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून, साऊंडच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अत्यंत सुंदर गायन आणि कीर्तनाचे शब्द ऐकायला येतात, ते गायके मंडप म्हणजे ह्याच गावचे आहेत, मला वाटतं भिवगाव. त्यांच्याही मनापासून ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. अधिकचा जास्त वेळ खर्च न करता कीर्तनाच्या वेळेची मर्यादा माझ्या लक्षामध्ये अत्यंत मनापासून ठेवून श्री केशरबाई त्रिंबक पाटील काळे, आईंच्या पाठीमागे भरपूर मोठा परिवार आहे. 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. मला असं वाटतं श्री कडू त्रिंबक पाटील काळे आणि श्री अशोक त्रिंबक पाटील काळे 2 मुलं आहेत. त्याचबरोबर सौभाग्यवती जिजाबाई भाऊसाहेब मोकाटे, सौभाग्यवती शांताबाई बाबासाहेब गलांडे 2 मुली आहेत. त्याचबरोबर 3 भाऊ आहे, एक बहीण आहे गंगा भागीरथी बबनताई शेषराव पाटील जाधव, हे त्यांच्या भगिनी आहेत. त्याचबरोबर 3 भाऊ आहे, 3 भाऊ, बहिणी, मुलं, मुली, सुना हा सर्व परिवार सोडून आईंना गेल्या 10 दिवसापूर्वी जावं लागलं. त्यांच्या ह्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण श्रद्धांजलीच्या भावनेतून या ठिकाणी उपस्थित आहात. अभंग जो सेवेकरता घेतलाय तो अत्यंत महत्वाचा आहे. 4-5 माणसं एकत्रित आले, प्रपंचाला वैतागले की सहज सहज बोलतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. परंतु हा अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला आहे आणि गाथ्यातला असून आपल्या मात्र पूर्ण पाठातला नाही, एवढं मात्र पूर्ण विश्वासाने सांगेल. तुकाराम महाराज याच अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. उपदेश करताना संसाराचं स्वरूप सांगतात. संसार कसा आहे? दुःखरूप आहे. अनेक वचनं आपल्याला पुढे वेळेच्या अभावाने येतीलच.
संसार अत्यंत दुःखरूप आहे आणि या दुःखरूप संसाराच्या गर्ततेमध्ये न राहता, याच्यामध्ये मग्न न होता तुम्ही एकच करा, धरी धरी आठवण. आठवण करून काय करायचं महाराजांनी सांगितलं, मानी संतांचे वचन, संत वचन मान्य करा. संत जे सांगतील ते ऐकण्याचा प्रयत्न करा, संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण विचारलं कुणीतरी महाराजांना, तेव्हा महाराजांनी नामदेव महाराजांचा पुरावा पुढे केला. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगाच्या काळामध्ये दुसरं तिसरं कोणतंही माध्यम परमात्म्यापर्यंत जाण्याकरता एवढं सुलभ नाहीये, तेवढे संत अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सोपे आहे. म्हणून तर भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाला उपदेश करताना उद्धवाला सांगतात, उद्धवा माझ्याकडे यायचं आहे ना, तुला माझ्याकडे यायचं आहे, माझी प्राप्ती करून घ्यायची आहे किंवा तुला माझी भेट करून घ्यायची असेल तर तुला एकच मार्ग आहे. कोणता मार्ग? समृद्धी महामार्ग? अजिबात नाही. मग संत संगती वेगळे जाणं, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाहीच साधन, सत्य जाण उद्धवा. आणि म्हणून आठवण करा, स्मरण करा, अत्यंत पक्क लक्षात ठेवा आणि संत वचन मान्य करा. कुणीतरी तुकाराम महाराजांना आडवं झालं असेल, तुकाराम महाराज संसार दुःखरूप आहे, प्रपंच तुम्ही सांगता दुःखाचा आहे, अनित्य आहे, खोटा आहे असंही आम्ही ऐकलंय, मग प्रपंचामध्ये सुख नाही त्याच्याकरता तुम्ही आठवण करायला लावतात, संत वचन मान्य करायला लावतात. आमची शंका एवढीच आहे, संत वचन मान्य नाही केलं तर काय होईल? आम्हाला आयुष्य भरपूर दिलेलं आहे ना. किती आयुष्य दिले? शत गणिले ते. नाथ महाराजांची भाषा आहे ना, नाथ महाराज म्हणतात 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येक माणसाला दिलेलं आहे. मग महाराज म्हणाले, जर 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला दिलेलं आहे, पण त्या आयुष्याचा जर विचार करायचा झाला तर नेले रात्री नेते अर्धे. अर्ध आयुष्य तुम्हाला झोपेमध्ये तुमचं गेलेलं आहे. मग राहिलेल्या आयुष्याचे 4 विभाग तुकाराम महाराजांनी केले. जन्म, दुःख, जरा, व्याधी. काही जन्मामध्ये जातंय, काही दुःखामध्ये जातंय, काही म्हातारपणामध्ये जातंय. तुमच्याकरता काय उरलंय? जन्म, दुःख, जरा, व्याधी. आणि म्हणून एवढंही सांगून ज्यावेळेस लोकांच्या लक्षात येत नाही, समाजाच्या लक्षात येत नाही, त्यावेळेस तुकाराम महाराज थोडे रागवतात बरं का, थोडे चिडतात. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे पुढा घाना जुंती जसे मुढा. तुम्हाला घाण्याला जुंपलेला बैल माहिती आहे का? पूर्वीच्या काळी घाणे असायचे बघा. त्या घाण्याला जुंपलेल्या बैलाचा दृष्टांत तुकाराम महाराज अत्यंत गोड पद्धतीने सांगतात. ज्यांनी कुणी घाणा पाहिला असेल त्यांच्या लक्षात येईल, घाण्याला फिरणारा बैल त्याला विश्रांती कधी मिळते? मिळते का विश्रांती? तो सतत आयुष्यभर फिरत राहतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर आम्ही जे सांगू ते जर नाही ऐकलं, जर संत वचन नाही मान्य केलं, आठवण जर नाही केली, तर मग मात्र तुका म्हणे पुढा घाना जुंती जसे मुढा. घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे आपल्याला फिरावं लागेल. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. आणि हे पुन्हा पुन्हा दुःख भोगण्यापेक्षा त्याच्याकरता तुम्ही एकच करा. जर तुम्हाला दुःख भोगायची इच्छा नसेल, दुःख जर तुम्हाला असह्य वाटत असेल, तर याच्यात एकच करा, धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. विठ्ठल विठ्ठल. उपजली या पिंडा मरण सांगाते, हा वारकरी संप्रदायाचा भाव आहे. आईच्या उदरामध्ये जेव्हा पिंड तयार होतो तेव्हापासून तो काळ मागं लागलेला असतो. किती शिल्लक आहे, किती शिल्लक आहे, किती शिल्लक आहे. कुणाचं? कीर्तन करतोय त्याचं. आणि बसलेल्याला काही सोडून देतो का? अजिबात नाही. ऐकणाऱ्यांचं किती शिल्लक आहे आणि कीर्तन करणाऱ्याचं सुद्धा किती शिल्लक आहे हे अगोदरच ठरलेलं आहे. नाथ महाराजांची हरिपाठातली भाषा आपल्याला माहिती आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश.
अजून किती आहे अवकाश. मानवी जीवन जगताना, माणसाचं आयुष्य जगताना तुम्ही कसं जगतात याला अजिबात मूल्य नाहीये. पण ज्ञानोबा सांगतात एक दिवस मात्र माणसाचं जीवन जगता जगता शेवटचा श्वास मात्र प्रत्येकाला घ्यावा, त्याच्यात बदल नाही. जन्म आणि मृत्यू मानवी जीवनाचे दोन अविभाज्य घटक आहेत, अविभाज्य अंग आहे. या गोष्टींना चुकावता येत नाही. देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळीया, नान म्हणू नये धनंजया जिया परी. अर्जुना, देहरूपी गावाला आलास ना बाबा, पुन्हा जन्माचा आणि मृत्यूचा कंटाळा करून चालणार नाही. आणि म्हणून त्याच्याकरता तुम्ही जीवन कसं जगतात, पण एक दिवस मात्र जावं लागणार आहे. सोपं करून सांगू, जीवन आशेचं जगता निराशेचं जगता याला महत्व नाही. जीवन सुखाचं जगता दुःखाचं जगता याला महत्व, अपमानाचं जगता की सन्मानाचं जगता यालाही मूल्य नाही. मी शेवट सांगतो, गरिबीचं जीवन जगता की श्रीमंतीचं जीवन जगता यालाही मूल्य नाहीये. एक दिवस मात्र मृत्यू येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. ज्ञानोबरांची भाषा सांगू, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मरण येणं मृत्यू येणं हे फार लांबची गोष्ट आहे हो, फार लांबची. माणसाला मर म्हटलेलं सुद्धा बजरंग महाराज सहन होत नाही. मर, एखादा जर 9वी 10वीचा वयातला चांगला कळता मुलगा जर असेल आणि त्याला जर आपण सहज रागाने जर म्हटलं ना मर ना तिकडे, त्याला तो शब्द सहन होत नाही, शब्द सहन होत नाही. मर हा शब्द सहन होत नाही. ज्ञानोबरांची भाषा सांगू, अगा मर हा न बोलू साहती, मेल्यावरी रडती. अरे प्रत्येकाला मरण आहे, पण माणसाला मर म्हटलेलं सुद्धा सहन होत नाही. होतंय कसं? मला असं वाटतं तुकोबारांनी ओवी वाचली असावी आणि मग तुकाराम महाराजांना प्रमाण सुचलं असावं. तुकाराम महाराज म्हणतात मर म्हटलेलं सहन होत नाही इथपर्यंत बरोबर आहे, आणि मरावरही प्रत्येकाला लागतं हेही खरं आहे, आणि मेल्यानंतर प्रत्येकच जण रडतं हे सुद्धा तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. पण तुकाराम महाराज म्हणतात जरी प्रत्येक जण रडतो, पण रडणाऱ्यांच्या पाठीमागचा भाव मात्र भिन्न आहे. रडणाऱ्यांच्या सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. भिन्न म्हणजे कसा? वेगळा आहे. रडण्याच्या पाठीमागचा हेतू वेगळा आहे. सून का रडते माहिती आहे तुम्हाला, आणि मुलगी का रडते? मी सांगू, एका वाक्यात सांगतो, जास्त वेळ लावत नाही. सून का रडते आणि मुलगी का रडते? मुलीच्या रडण्याच्या पाठीमागचा अंतःकरणातला भाव एवढाच असतो, आई गेली माहेरचा विषय संपला, प्रेमाचा सागर अगदी संपून गेला. आज आई गेली याचा अर्थ अंतःकरणातल्या भावना मनापासून मोकळं करण्याची जागा आपली संपली. आणि म्हणून मुलगी त्याच्याकरता रडते. सून का रडते माहिती तुम्हाला? आमच्याकडचं सांगू, तुमच्याकडचं नाही सांगत. सून याच्याकरता रडते कटकट. तुमच्याकडे तसंच वाटतं. सून त्याच्याकरता रडते. म्हणून तर तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं सासूसाठी रडे सून. आमचे गुरुजी गमतीने दृष्टांत सांगायचे. चैतन्य महाराजांनी फार गोड दृष्टांत सांगितलं. ते म्हणतात की एक सासूबाई आणि सुनबाई एकत्र राहायच्या. दृष्टांत लांबवत नाही, मला पुढे जायचंय. पुढे बहुत करणे आहे, फार लांबचा प्रवास आहे. एकत्र राहायच्या, पण दोघींचं कधीच पटलं. तुमच्याकडे नाहीच म्हणता बा, कधीच पटलं नाही. दोघींचं कधीच पटलं नाही. सगळ्या लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोघी ऐकायला तयार नाही. दोघेही सतत भांडत राहायच्या. प्रारब्ध वर्षामध्ये सासूचं वय झालं आणि सासू एक दिवस निघून गेल्या. सासू निघून गेल्याबरोबर ही जी सून होती ही अत्यंत भांडणारी, त्रास देणारी, ही सासू गेल्यानंतर अत्यंत दुःख व्यक्त करायला लागली, रडायला लागली. सासूबाईच्या छातीला मिठी काय मारते, कमरेला मिठी काय मारते आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागली. रडता रडता मग मात्र सासूबाई तुम्ही मला सोडून कशा गेल्या, तुम्हीच माझा आधार होता, असं सगळं 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 बोलायला लागले. रडणाऱ्या माणसांची गंमत असते बरं कापा. रडणारी माणसं नेहमी आमचे गुरुजी सांगतात रडता रडता माता माऊल्या एक यमक फार जुळवतात. तुम्ही गेली. रडता रडता त्यांचं शेवटचं वाक्य असतं. काय वाक्य असतं? तुम्ही गेले, आमचा आधार गेला, तुम्ही गेले, आता कसं होणार? आणि मग शेवटचं वाक्य असतं तुम्ही गेले, आमचं कसं होणार? हे वाक्य प्रपंचातलं स्वार्थी वाक्य आहे बरं का. तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका. तुम्ही गेले, आमचं कसं होणार? याचा अर्थ तुम्ही गेले याच्याशी घेणं देणं नाही, आमचं कसं होणार ही प्रत्येकाला चिंता. बरोबर आहे का नाही? हे प्रापंचिक स्वार्थी वाक्य झालं. ती रडता रडता मात्र गावातल्या सगळ्या माता माऊल्यांना माहीत झालं. आणि मग ती जी रडणारी सून होती तिची एक अत्यंत जिवलग मैत्रीण गावात राहत होती. तिला माहीत झालं चला मैत्रिणीची आपल्या सासूबाई वारली, अंत्यविधीसाठी केलं पाहिजे. म्हणून ती आली. आल्याबरोबर तिनं प्रकार पाहिला. अरे हिचं आणि सासूचं कधीच पटलं नाही. आपली जरी जिवलग मैत्रीण आहे, परंतु सासूला कधी प्रेमाने पाणी भरून ग्लास भरून पाणी दिलं नाही, जेवायला वाढलं नाही, सासूचे कधी कपडे धुतले नाही, कधी प्रेमाने बोलली नाही. आणि सासू गेल्यानंतर हिला एवढं का प्रेम निर्माण झालं, हिला काही राहावलं नाही, डायरेक्ट रडणाऱ्या सुनेजवळ गेली. काय ग होती तोपर्यंत सासूची कधी प्रेमाने बोलली नाही, वागली नाही, चांगली
असं सगळं व्यवस्थित तुम्ही अगदी चुकीच्या पद्धतीने जीवन जगले आणि सगळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ऐकलं नाही. पण सासू गेल्यानंतर मग मात्र तो सासूच्या छातीला मिठ सोपं बोलायचं झालं संतांचा अवतार हा आठवण करून देण्याकरता आहे. संतांचा अवतार हा जीवाला सावध करून देण्याकरता आहे. जीवाला सावध करतात. माणकोजी महाराजांना विचारा आलासी कोठुणी या जासी कवण्या रेठाया गरदार तुझे नाही अवघी लटकीच माया घरदार तुझे नाही सावध होई बापा काळ लागला से मापा संसारी गुंतू नको पाय बुडत से पापा. अरे संसारात रममाण होऊ नको बाबा. कुठून आला कुठं जायचं आहे कुठपर्यंतचा प्रवास करायचा आहे याच्याकरता संत महात्मे मात्र जाग करतात सावध करतात. लटकीच माया लटकी म्हणजे खोटी माया. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये हा शब्द वापरला. लटिकाची व्यवहार सर्वहा संसार लटक म्हणजे खोटं. या खोट्या मायेमध्ये अजिबात न गुंतता तू मात्र काय करायचे आठवण करायची सावध करायचे. आम्हाला माणकोजी महाराज जसे सावध करतात तसे नाथ महाराज सुद्धा सावध करतात. रात्रंदिवस घोकीतो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल भासा उठा की जे माय बाप कैसे लागली झोप उठा की जे माय बाप कैसे लागली झोप. हे नाथ महाराज सावध करतात. तुकाराम महाराजांना विचारा तुकाराम महाराजही सावध करतात. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काय आयुष्य खातो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सांगितलं. माणकोजी महाराज सावध करतात. नाथ महाराज सावध करतात. ज्ञानोबा सुद्धा 13व्या अध्यायामध्ये सावध करतात. आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे
परी आजीचे जे होय सावधू जो. नामदेव महाराज मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. प्रमाणांद्वारे सिद्ध केलं माणसाने प्रत्येकाने सावध व्हावं. श्रीमद भागवतामध्ये भागवत महात्म्यामध्ये सुरुवातीला एक भगवत भक्त म्हणजे एक मुलगा आपल्या वडिलांना सावध करतो, आठवण करून देतो, बाबा आत्महत्या करू नका. आपण भागवत कथा श्रवण केली का? नसेल श्रवण केलं तर मी अगदी थोडक्यात तुम्हाला प्रसंग सांगतो. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, मुलगा होत नाही, संतती होत नाही म्हणून आत्महत्या करण्याकरता जातो. बरोबर. आत्महत्या करायला गेल्यानंतर साधूची भेट होते आणि साधू विचारतात का दुःखामध्ये आहे. त्यावेळेस तो सांगतो घरामध्ये सगळं आहे, धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, जमीन आहे, बायको चांगली आहे, सुंदर आहे, माझ्या स्वभावाशी मिळती जुळती सुद्धा आहे, आमचं कधीही भांडण होत नाही, घरासमोर झाड आहे, घरासमोर एक गाय आहे, पण गायीला वासरू होत नाही, झाडाला फळही येत नाही, फुलंही येत नाही आणि आम्हाला सुद्धा संतती नाही. साधूनं मनात विचार केला दुःख इथे आहे, याला मुलगा होत नाही, याला संतती होत नाही. साधूने विचारलं मग काय करतो? काही नाही, आत्महत्या करण्याकरता आलोय. कशा करता आला? साधूने सांगितलं तुझ्या सारखा भाग्यवान तूच आहेस. ज्यांना 4-4 मुलं आहे त्यांना जाऊन दुःख विचार, ते किती सुखात आहे त्यांना विचार, आणि मग मात्र तुझ्यासारखा भाग्यवान तूच आहे, तुला नाहीये. अरे माझ्या बरोबर चल, देवाचं नामस्मरण कर, देवाचं भजन कर, देवाची शरणागती स्वीकार. एक दिवस देव भेटल्याशिवाय राहणार नाही आणि जन्म मरणाचं दुःख घालविल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणाला साधू महाराज असं कुठं असतं का? तुम्ही भगवे कपडे धारण केले, या गावावरून त्या गावाला तुम्ही सतत फिरत असता, तुमच्यासारखं आम्हाला करून जमेल का? मला घर आहे, धन आहे, संपत्ती आहे, बायको आहे, मला फक्त एकच दुःख आहे. कोणतं? मला मुलगा नाही. साधूने सांगितलं संसारामध्ये आहे त्या स्थितीमध्ये राहावं आणि समाधान मानावं, अट्टहास करण्याचा प्रयत्न करू नये. एक प्रसंग फार 3च वाक्यातला गोड सांगितला जातो. पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर नाथ महाराज पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर विनंती करून सांगतात देवा मला तू श्रीसंग नाही दिला तर मला सत्संग दिला, तुझे उपकार आहे. कळलं का तुम्हाला? श्रीसंग नाही दिला. नाथ महाराजांच्या धर्मपत्नीचं नाव काय? गिरिजा माता. मला श्रीसंग नाही दिला, मला सत्संग दिला. नाथ महाराज आल्यानंतर पुन्हा त्याच मंदिरामध्ये तुकाराम महाराज येतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि नतमस्तक झाल्यावर तुकाराम महाराज पांडुरंगाशी बोलतात देवा बरं झालं मला भांडणारी बायको दिली. मला काय दिली? कर्कश असणारी बायको दिली, भांडणारी दिली. तुकाराम महाराजांना विचारलं असं का मागणं मागितलं किंवा अशी का विनंती केली, देवाच्या आभार का मानले? तुकाराम महाराजांनी सांगितलं जर मला माझ्यावर प्रेम करणारी बायको मिळाली असती तर बायकोच्या मोहामध्ये प्रेमामध्ये गुंतून राहिलो असतो, त्यामुळं बरं झालं भजन करण्याकरता मोकळा झाला. त्याच मंदिरामध्ये गुजरातचे असणारे संत नरसिंह मेहता जातात आणि देवाच्या पायावर नतमस्तक होतात आणि देवाला सांगतात देवा बरं झालं बायको मेली. नीट ऐकताय ना तुम्ही? बायको मेली, बायको निघून गेली, हे बरं झालं, हे तुझे उपकार आहे देवा, याच्याकरता तुझ्या मंदिरात आलो. कारण आता मात्र बायको गेल्यामुळे सुखे भजेशु श्री गोपाल, आता मात्र मी तुझं भजन करण्याकरता मोकळा झालो, अडचण काहीच नाही. मी 3 विकल्प सांगितले. एका मंदिरामध्ये गेल्यानंतर सत्संग मागतात, एका मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याग मागतात आणि एका मंदिरामध्ये गेल्यानंतर बायकोचा अत्यंत तिरस्कार करतात. नवे नवे मोकळं झंझट मोकळी झाली अशी भावना व्यक्त करतात. म्हणून साधूने सांगितलं आहे त्या प्रपंचामध्ये, आहे त्या संसारामध्ये समाधानी राहा. मी सहज सहज बोलू का तुम्हाला? माणसांना जर विचारलं ना तुमचं कसं चाललंय, फार दिवसातून भेटल्यानंतर माणसं सहज सांगतात ठेविले अनंते तैसेची राहावे, असं पटकन बोलतात पण पुढचं नाही बोलत, चित्ती असू द्यावे. आता इथे बसल्या बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये समाधान ही स्थिती आहे का? समाधान ही स्थिती आहे का? अजिबात नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही ना काहीतरी मिळावं, काही ना काहीतरी प्राप्त व्हावं ही अपेक्षा आहे ना. ल्यावे खावे बरे असावे सदैव किंवा वाढावे संतान गृही भावे धनधान्य. आणि मग साधूला सांगितलं तुम्ही मला भेटलेला आहात, मी तुमचं दर्शन घेतलंय, मला मात्र पुत्र हवा आहे, मला संतती हवी. साधूनं त्याचं कपाळ वाचलं. पुढच्या 7 जन्मामध्ये त्याला मुलगा नव्हता बरं. तो म्हणाला जर मुलगा नाही दिला तर मी तुमच्या नावाने ह्या तळ्यामध्ये काय करेल? आत्महत्या करेल. मला कथा लांबवायची नाही, जिथे बोलायचं तिथे पटकन घेऊन जातो. माझा महत्वाचा मुद्दा शेवट आहे. सावध किंवा आठवण करायला लावतो भगवत भक्त असणारा गोकर्ण. आणि मग मात्र साधूला दया आली, झोळीमध्ये हात घातला, एक फळ काढलं, त्याला दिलं, सांगितलं बायकोला दे, बायकोला दे म्हटलं की घरी आला, बायकोला सांगितलं साधूची भेट झाली, हे फळ दिलं, फळ खाल्ल्यावर तुला चांगला मुलगा होईल, आपल्या प्रपंचामध्ये जे दुःख होतं ते दुःख नाहीसं होईल.
बायकोनं हा हा म्हटली आणि तिला चिंता वाटायला लागली. लहान बहिणीला बोलवलं. लहान बहिणीने सांगितलं तू काळजी करू नको, तुझ्या घरामध्ये खाण्याकरता भरपूर आहे, खाण्यासाठी कुणीच नाही. माझ्या घरामध्ये खायला काहीच नाही, माझ्या घरामध्ये मुलांची रेलचेल आहे, मुलं भरपूर आहे. लहान बहिणीकडे आत्मदेव नावाच्या बहिणीचं नाव, आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण होता त्याच्या बायकोचं नाव धुंदुली. आणि मग मात्र तिला एक सख्खी लहान बहीण होती. बहीण बहिणीला सल्ला फार मोलाचा आणि महत्वाचा देते बजरंग महाराज. आपल्याला माहीत पडत नाही पण तिकडे चांगलं माहीत असतं. सल्ला देण्याकरता अत्यंत हुशार असतात, विद्वान असतात. आणि बहिणीने सांगितलं काळजी करू नको, मला मुलगा झाला की तो मुलगा मी तुला देते, तू मुलगा होण्याचं नाटक कर आणि हे फळ काय करू, गाईला देऊन टाक. थोडे दिवस गेले, हिलाही मुलगा झाला, त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि गाईला सुद्धा मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. मला जे बोलायचं ते अत्यंत महत्वाचं आहे. दोघंही लहानचे मोठे झाले, पण धुंदुकारी मात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीने जीवन जगायला लागला, व्यसनी जीवन जगायला लागला, चुकीचं जीवन जगायला लागला, आई वडिलांना त्रास द्यायला लागला. घरातल्या धन आहे, पैसा आहे, त्याचा अपव्यय चुकीच्या ठिकाणी करायला लागला. पण गोकर्ण मात्र साधूचा प्रसाद असल्यामुळे, कारण साधूने फळ दिलं होतं ना, साधूचा प्रसाद असल्यामुळे गोकर्ण अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय. संस्कारी जीवन आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे. लहानपणापासून पांडित्य स्वतःच्या अंगामध्ये मुरलेलं असल्यामुळे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं जीवन जगतोय. आणि मग धुंदुकारीने वडिलांना त्रास दिल्यामुळे एक दिवस वडिलांना शिव्या दिल्या, वडिलांच्या अंगावर मारायला धावला. आणि मग वडील मनात विचार करतात. काय विचार करतात? जेव्हा मुलं नव्हते तेव्हा सुद्धा कुठं चाललो होतो? आत्महत्या करायला चाललो होतो. आता मुलं झाल्यावर सुद्धा पुन्हा वडील वैतागले आणि कुठं निघाले? आत्महत्या करायला निघाले. आणि मग मात्र वडील आत्महत्या करायला निघाल्यानंतर रस्त्याने गोकर्ण भेटतो. गोकर्ण विचारतो, बाबा कुठे चालला? बाबा कुठे चालला म्हटलं तर बाबांनी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही नव्हते तोपर्यंत मला दुःख होतं, तेव्हाही आत्महत्या करायला चाललो. माझा विचार असा होता, मुलगा झाल्यानंतर मुलगा पिंडदानाच्या माध्यमातून आपल्याला मुक्ती देऊ शकतो, पण माझं मात्र भ्रम वेगळा झाला. अपुत्रस्य गतिर्न्यथा. मी साधूला बोललो होतो, मुलगा झाला तर तो पिंडदान करेल आणि पिंडदान केला तर मग आम्हाला चांगली गती मिळेल. मी साधूचं ऐकलं नाही. साधूने सांगितलं, अरे मुलगा झाला, पिंडदान केलं म्हणजे मुक्ती मिळेल, अशातला भाव नाही, सद्गती मिळेल, एखाद्या चांगल्या योनीमध्ये जन्माला जाता येईल, पण मात्र मुक्ती मिळणार नाही, उद्धार होणार नाही, पिंडदानाने उद्धार होणार नाही. माझं ऐक. पण मी त्यावेळेस साधूचं ऐकलं नाही. आता मात्र मी आत्महत्या करण्याकरता जातो म्हटलं की मग मात्र गोकर्णाने आपल्या वडिलांना सावधानता सांगितली, आठवण करून दिली, बाबा आत्महत्या करू नका. मग काय करू? बाबांना उपदेश करताना, बाबांना सावधान करताना, स्वतःच्या वडिलांना सावध करताना गोकर्ण फार गोड शब्द बोलतात. देहस्तिमाम रुधिरे अभिमतम त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममताम विमुंच पश्यानिशम जगदिदम क्षणभंग निष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठ. हा बाबा, देह अत्यंत चांगला आहे. किती चांगला आहे? हा देह पूर्ण अत्यंत उत्तम आहे. शरीर उत्तम चांगले, अत्यंत उत्तम शरीर आहे. देहा ऐसे ओखटे, पृथ्वी माझी नाही कोटे, ओखटे म्हणून त्यागावे, तै मोक्ष सुखासी नागवावे. बाबा, देह अत्यंत चांगला आहे, अत्यंत गोमटा आहे. फक्त या देहाच्या ठिकाणी दोन गोष्टी अत्यंत वाईट आहे. माहिती आहे तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी वाईट आहे? मी सांगून जातो जाता जाता. देहाच्या ठिकाणी असणारा अहंकार आणि ममता ही मात्र काय आहे? वाईट आहे. अहंकार बाजूला करा, ममत्व बाजूला करा आणि हा देह अत्यंत चांगला आहे. आत्महत्या करू नका. आत्महत्येला प्रायश्चित्त सुद्धा नाही आणि आत्महत्येला पातक सुद्धा दुसरं कोणतंही त्याच्यासारखं पातक नाही. आत्महत्या करू नका बाबा. मग काय करू? मग गोकर्णाने सांगितलं, पश्यानिशम जगदिदम क्षणभंग निष्ठम. बाबा, हे जगत क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर जगतामध्ये एकच करा, वैराग्य राग रसिको भगवती निष्ठा. हा एकच करा. अंतकरणात विरक्ती धारण करा. प्रपंचाविषयी असणारं माया, प्रेम आणि आसक्ती बाजूला करा आणि भगवंताचं अहोरात्र भजन करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. याला म्हणा धरी धरी आठवण विठ्ठल विठ्ठल. वडिलांना सावध केलं, एका भगवत भक्ताने जीवाला सावध केलं. आणखीन सांगू तुम्हाला, व्यवहाराच्या पातळीवर बोलायचं झालं तर बायको सुद्धा नवऱ्याला सावध करते. माहिती? बायकोने सुद्धा एका नवऱ्याला सावध केलं. चरित्र सगळ्यांना माहिती, जे बोलायचं पटकन बोलतो आणि पुढे जातो. बायकोने नवऱ्याला, म्हणजे तुलसीदासांचं चरित्र सगळ्यांना माहिती. तुलसीदास महाराजांची बायको न विचारता घरी आली. त्यांना करमलं नाही म्हणून रात्री पाऊस चालू होता.
विजा गडगड कळत होत्या, वारा सुटलेला होता, तरी अशाही स्थितीमध्ये नदीला महापूर आला होता, तरी सुद्धा सासूरवाडीला आल्याबरोबर ज्या ठिकाणी आपल्या बायकोचं निवासस्थान होतं तिथे डायरेक्ट वर गेले. वर गेल्यावर दरवाजा वाजवला आणि वाजवल्याबरोबर बायकोने दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर बायकोला काय दिसलं? सुंदर ते ध्यान. पांडुरंग पाहिला का? हे ध्यान पुढे पाहिलं आणि रत्नावली, तुलसीदास महाराजांच्या बायकोचं नाव काय आहे? रत्नावलीला राग आला. तिनं विचारलं, का हो, एवढा पाऊस चालू आहे, वारा चालू आहे, नदीला महापूर आलेला आहे, एवढं सगळं असताना एवढ्या संकटातून तो मी आले कसे? त्यावेळेस तुलसीदास महाराजांनी सांगितलं, तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे, तुझ्या प्रेमामुळे मी इथपर्यंत आलो. काय म्हणाले? तुझ्या प्रेमाची शक्ती मला इथपर्यंत घेऊन आले. मग मात्र रत्नावलीला राहवलं नाही. कसे आले? नदी क्रॉस कशी केली, नदी पार कशी केली? मग सांगितलं, तू ओंडका ठेवला, ते ओंडका होता का? ते प्रेत होतं. पुन्हा विचारलं, वर कसे आले? म्हणे दोरीला धरून वर आलो. तर ती दोरी होती का? अजिबात नाही. मग काय होतं? साप होता. एवढं सगळं पाहिल्यानंतर मग मात्र रत्नावली स्वतःच्या नवऱ्याची लाज काढते. काय बोलते ऐकायचं? लाज ना आवत आपोको दवडे आहे हो साथ धिक धिक ऐसे प्रेम को क्या कहू मैनात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या प्रेमाचा धिक्कार आहे, तुमच्या प्रेमाचा निषेध आहे. अस्ति चरम देहमय जैसी प्रीती वैसी श्री राम में होत न तो भवभीती. अहो, हाडामासाच्या देहावर एवढं प्रेम करता, एवढं प्रेम करता, एवढंच प्रेम रामचंद्र प्रभूवर प्रेम केलं असतं तर रामचंद्र प्रभू भेटले असते. ही बायकोने दिलेली सावधानता आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, धरी धरी आठवण आठवण करा, स्मरण करा. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रियदर्शन. अत्यंत दुर्लभ शरीर आहे. दुर्लभ शरीरामध्ये शरीर क्षणभंगूर सुद्धा आहे ना. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा. बरोबर आहे का? क्षणभंगूर आहे, दुर्लभ आहे. आणि वैकुंठ प्रिय असणाऱ्या संतांची भेट सुद्धा अत्यंत दुर्लभ सांगितली. आणि म्हणून त्याची तुम्ही काय करा? आठवण करा. महाराज, ठीक आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, आम्हाला प्रत्येकाला एक दिवस जायचंय आहे. जन्म आणि मृत्यूच्या या चक्रामध्ये तुम्ही सांगितलं की मानवाचा जन्म, माणसाचं शरीर अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत अनमोल आहे आणि क्षणभंगूर आहे. आठवण तुम्ही करायला लावली. मग पुढे काय करायचं? मानी संतांचे वचन, संत वचन मान्य करा. याचा अर्थ संतांच्या संगतीमध्ये जीवन समर्पित करा, संतांच्या सहवासामध्ये राहा. संगतीचा विचार जर करायचा झाला तर मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून माणसाला घडण्याकरता सुद्धा संगत महत्वाची आहे आणि माणसाला बिघडण्याकरता सुद्धा संगत महत्वाची. तुकोबारांचं प्रमाण मी मनाने बोलत नाही. पतन उद्धार महिमा संघाचा त्याजावे अधमा संत सेवे. दोनच दृष्टांत आणि दोनच वाक्यात सांगतो. मला सांगा, वाल्या कोळ्या किती पापी होता? अगणित पाप झालेलं होतं वाल्या कोळ्याकडून. पण नारद मुनींची भेट झाली, राम नामाचा उपदेश करेपर्यंतची भेट झाली. परिणाम, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. फक्त 2च मिनिटाची संगत घडली तर संपूर्ण जीवनाचा काय झाला? उद्धार झाला. कुणाचा? वाल्या कोळ्याचा. बरोबर आहे का नाही? आता याच्या उलट सांगतो. अत्यंत स्वच्छ जीवन आहे, निस्वार्थ जीवन आहे, निरपेक्ष जीवन आहे. आपल्या वडिलांकरता ब्रह्मचारी राहणारा पहिला मुलगा पितामह भीष्माचार्य. खरं म्हणजे भीष्माचार्यांचं नाव ते नाहीये बरं. भीष्माचार्यांचं नाव काय माहिती तुम्हाला? अगदी बरोबर, देवव्रत नाव आहे. अष्टवसूंपैकी एक वसू म्हणून पितामह भीष्माचार्यांचं नाव देवव्रत आहे. पितामह भीष्माचार्य गंगापुत्र आहे, शंतनू राजाचे पुत्र आहे. वडिलांनी आशीर्वाद दिला, ऐसे कोणी भावेन जीवे. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे, परंतु सुखाची अपेक्षा व्यक्त करत असताना ज्या प्रपंचामध्ये आपण अहोरात्र रममान आहोत, जो प्रपंच आपण अहोरात्र करतो त्या प्रपंचामध्ये मात्र सुख नाहीये. कारण त्या प्रपंचाचं स्वरूप सांगताना तुकाराम महाराजांची आणखीन दुसरी भाषा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, अशी ही तुकाराम महाराजांची भाषा आहे. किंवा ज्ञानोबा सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे येंग, ज्ञानोबांची भाषा आहे. किंवा नाथ महाराजांचं शेवटचं प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. एका जनार्दनी संसार हा खोटा, नामस्मरण करा मग नये तोटा. हा संसार खोटा आहे, अनित्य स्वरूपाचा आहे आणि दुःख देणारा आहे. मग दुःख देणारा जो प्रपंच आहे, अनित्य असणारा प्रपंच आहे, खोटा असणारा प्रपंच आहे, त्याच्यामध्ये सुख मिळेल का?
सुख मिळेल का? जाऊ द्या. विदुर काकांनी महाभारतातला शेवटचा एक अर्ध्याच मिनिटातला प्रसंग सांगतो. विदुर काकांनी राजा धृतराष्ट्राला सांगितलं, राजा, प्रापंचिक जीवन जगणाऱ्या माणसाला प्रपंचामध्ये फक्त 6च प्रकारच्या सुखाची अपेक्षा आहे. 7वं सुख कुणालाही नको. 6 प्रकारची सुख सांगितली बरं. 6 प्रकारची कोणती कोणती सांगितली? लक्षपूर्वक ऐका. एवढं सांगतो आणि सेवा समर्पण करतो. अर्थागमो नित्य आरोग्यताच, प्रियाच भार्या मृदुभाषिणीच, अर्थकोशश्च पुत्र, अर्थकारीच विद्या, षडजीव लोकेन सुखस्य राजन. विठ्ठल विठ्ठल. राजा, प्रापंचिक माणसाला विदुर काका महाभारतामध्ये सांगतात 6च प्रकारच्या सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला असं वाटतं पैसा मिळावा, पहिलं सुख. आपलं शरीर निरोगी राहावं, प्रपंचातलं दुसरं सुख. आपल्यावर प्रेम करणारी बायको मिळावी, प्रपंचातलं 3रं सुख. आपल्याला गोड बोलणारी बायको मिळावी, प्रपंचातलं 4थं सुख. आमच्या आज्ञेमध्ये राहणारी संतती आणि मुलं असावी, प्रपंचातलं 5वं सुख. आणि आम्ही जे कष्ट करतो, आम्ही जे परिश्रम करतो त्याच्यावरती आमचं पोट भरावं, हे प्रपंचातलं 6वं सुख. किती सुख सांगितले? 6 प्रकारची सुख. मला एवढंच फक्त विचारायचं आणि सेवा समर्पण करायची, बसल्या बसल्या आपल्या जीवनामध्ये ही 6 प्रकारची सुख आहेत का? एखाद्याकडे पैसा असेल, आरोग्य व्यवस्थित नाही, शरीर रोगाचे पैसा असेल, आपण असं म्हणूया आरोग्य सुद्धा त्याचं चांगलं आहे, शरीर सुदृढ आहे, प्रपंचातलं 3रं सुख सांगितलं, त्याच्यावर त्याची बायको प्रेम करेल असं मात्र सांगता येत नाही. असं म्हणूया पैसाही आहे, आरोग्य व्यवस्थित आहे, बायको मनापासून प्रेम करते, पण प्रेम करणारी बायको गोड बोलेल असं सांगता येत? आम्हाला विचारा ना. रोज कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून बाहेर गेलो, चहा जर ठेवायला लावला, चहा जर व्यवस्थित शांतपणे आला तर समजायचं यांच्या दोघांची महायुती आहे. आणि जर भांड्यांचा आवाज झाला तर समजायचं महाबिघाडी आहे का नाही. प्रपंचातली 4 सुख सांगितली. कोणती कोणती सांगितली? नीट ऐका. पैसा असावा, शरीर व्यवस्थित असावं, प्रेम करणारी बायको असावी, गोड बोलणारी बायको असावी. म्हणजे एकाच बायकोची 2 लक्षणं सांगितली बरं. 2 वेगवेगळ्या नका घेऊ, नाही तर तुम्ही बसल्या बसल्या विचार करा 2 वेगळे आहेत की काय. आणि प्रपंचातलं 5वं आणि 6वं सुख सांगितलं. वशश्च पुत्र, आम्हाला झालेली संतती, आमची मुलं आमच्या आज्ञेतच राहावी आणि आम्ही कष्टाने कमवलेली जी संपत्ती आहे किंवा कला आहे, आम्ही जे परिश्रम करतो ते मात्र त्याच्यावर आमचं पोट चालावं. हे 6 प्रकारची सुख आपल्या कुणाच्याही वाट्याला पूर्णतम अजिबात नाहीये. कुठे ना कुठेतरी आपण कमी आहोत. ही प्रपंचातली सुख आहे आणि म्हणून हा संसारच मुळात दुःखरूप सांगितला. त्याच्यामुळे आपल्या वाट्याला ही 6 प्रकारची सुख येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण माने संतांची वचन. तुकाराम महाराज नेले रात्रीने ते अर्धे, जन्म दुःख जरा व्याधे. बघा, आयुष्य जे मिळालेलं आहे त्या आयुष्याचे टप्पे करताना, आयुष्याचे विभाग करताना अर्ध आयुष्य आपलं झोपेमध्ये जातंय, काही बालपणामध्ये जातंय, काही तारुण्यामध्ये जातंय, काही दुःखामध्ये जातंय, काही व्याधीमध्ये रोगामध्ये जातंय आणि काही म्हातारपणात जातंय. म्हातारपणातले आयुष्य नाक मुख गळू लागले, लाड आणि शेंबूड श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड हाड. आणि म्हणून त्याच्याकरता आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे, त्या आयुष्य अत्यंत अनमोल संधी आहे. त्या संधीचं सोनं करा, माती अजिबात करू नका. सोनं करावं का मोती करावे? सोनं करावं का माती करावी? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. आणि म्हणून त्याच्याकरता आपल्या आयुष्याचं मातेर होऊ नये तर मोती व्हावी, संधी आहे. आणि म्हणून नेले रात्रीने ते अर्धे, जन्म दुःख जरा व्याधी, हे जर तुम्ही ऐकलं नाही तर मग मात्र पुढे फार मोठ्या धोक्याला सामोरं जावं लागेल. अभंगाचं शेवटचं चरण.
वचन धरी धरी तुका म्हणे पुढा घाना झुंती जसे मुढा धरे धरे आठवण मानी संतांचे वचन. कैलासवासी प्रातस्मरणीय गंगा भागीरथी मातोश्री केशरबाई त्र्यंबक पाटील काळे आईंच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रितपणे श्रद्धांजली समर्पित करण्याच्या अंतकरणातल्या भावनेतून या ठिकाणी उपस्थित आहात. कबीरदासजींनी एक वाक्य आणि दोहा फार गोड लिहिला. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमा कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमा कहते हैं, और जिसके प्रेम और माया का अंत नहीं उसे माँ कहते हैं. अशी आई सर्वश्रेष्ठ आहे आणि आईचं पात्र हे अत्यंत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या परिवारातली आई गेलेली आहेत. 2 मुलं आहेत, 2 मुली आहे, 3 भाऊ आहे, 1 सख्खी बहीण आहे. या सर्व परिवाराला सोडून कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री केशरबाई पाटील काळे यांना 10 दिवसापूर्वी जावं लागलं. जाता जाता काहीच लक्षात ठेवू नका, काहीच आठवणीत ठेवू नका. जसं तुकाराम महाराज म्हणाले ना, धरी धरी आठवण एक मात्र आठवणीमध्ये ठेवा. आपण रिकाम्याच हाती आलो आणि रिकाम्या हाती जायचं आहे ना. म्हणून अंतःकरणामध्ये असणारा एकमेकांबद्दल जो द्वेष आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, कटुता आहे, हे सगळे विकार बाजूला करा. जिवंतपणी नाही गोडी आणि मेल्यावर बंधन तोडी असं जीवन जगू नका. आहे तोपर्यंत एकमेकाशी प्रेमाने जीवन जगा. जाता जाता आपल्या ह्या परिवाराच्या संदर्भात विचार करायचा झाला तर आपलंही जीवन अध्यात्माशी निगडित असू द्या, पंथ कोणताही असू द्या. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आपल्याला प्रत्येकाला परमतत्वापर्यंत जायचं आहे. म्हणून हा समस्त काळे परिवार अत्यंत सर्वश्रेष्ठ असणारा पंथ, चक्रधर स्वामी महाराजांच्या अत्यंत अनुग्रहित असणारा हा पंथ आहे. त्याला महानुभाव पंथ असं म्हटलं जातं. चक्रधर स्वामींचा अवतार ज्ञानोबारांच्या अवताराच्या अगोदर गुजरात प्रांतामध्ये बडोच तीर्थक्षेत्रामध्ये झालेला आहे. आणि असे असणारे चक्रधरजी महाराज किंवा ते जे स्वामी आहेत, त्या भगवंताचा जो अवतार आहे, थोर पुरुष होऊन गेले. त्यांच्या ह्या पंथाचा अत्यंत कमी शब्दामध्ये विचार करायचा झाला तर कर्मकांडापेक्षा भक्ती आणि उपासनेला त्यांनी काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आणि ती आणि भक्ती आणि उपासनेच्या माध्यमातून परमतत्वाची प्राप्तीच केली पाहिजे असाच प्रत्येक पंथाचा बोध आहे. व त्याला वारकरी संप्रदाय सुद्धा अपवाद नाही, स्वामी समर्थ असतील ते सुद्धा अपवाद नाही. सगळ्याच पंथांचा तोच मार्ग आहे. आणि म्हणून त्याही माध्यमातून आपल्या ह्या काळे परिवाराचा प्रवास चालू आहे. आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव ठेवून नतमस्तक होतो. आईंना सर्वांच्या वतीने अंतःकरणापासून श्रद्धांजली समर्पित वाहतो. आदरणीय हरिभक्त पारायण स्वरगंधर्व बजरंग महाराज असतील, आदरणीय हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार भागवताचार्य माऊली महाराज वर्णे असतील, दोघांची मनापासून ऋण व्यक्त करतो. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, आमचे गोकुळ अप्पा मृदंगाचार्य अर्जुन महाराज, त्याचबरोबर आमच्याबरोबर आलेले कृष्णा माऊली कोल्हे, सर्वांचे माईक सिस्टीमवाले, सगळ्यांचेच मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि जाता जाता शेवटची फक्त एकच विनंती आपल्या चरणाशी करतो. बघा, फक्त एवढीच विनंती, क्या जीवन की पकरी आस, हातो में नहीं लिया तेरा घास. पवित्र तुळशीच्या गळ्यामध्ये माळ धारण करा. हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, नित्य नेमाने वाचन करा. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. आणि हे जर वाचन आपल्या जीवनामध्ये केलं तर एक दिवस मात्र संत, एक दिवस भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवनाची कृतार्थता झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच एक विनंती आपल्याला करतो. व्यसनाधीन जीवन जगू नका, द्वेष असणारं जीवन जगू नका, कटुता असणारं जीवन जगू नका. जीवन चांगलं जगा. परत परत हा जन्म मिळणार नाही. तुकोबारांची शेवटची भाषा, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी, हा परत परत जन्म मिळणार नाही. म्हणून जागे आहोत, जिवंत आहोत,
जोपर्यंत पृथ्वी तलावावर आहोत, खातो पितो बसतो उठतो राहतो, तोपर्यंत मानवी जीवनाचा कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करा आणि मग मात्र आपल्या जीवनाचं सार्थकता करून घ्या. एवढीच एक विनम्रतेने आपल्या सगळ्यांच्या चरणाशी प्रार्थना करतो. लांबलेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एत माझे जे उरले पायी कपन ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर